नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोगतज्ञ. मैत्रिणींनो, आता आपण एक फेब्रुवारी मार्चच्या महिन्यात आलोय बरं का. आणि होतंय काय की उन्हाळा जवळजवळ यायला लागलाय. त्यामुळे थंडीची काळजी आणि उन्हाळ्याची काळजी याच्यात फरक तर नक्कीच आहे. तर आता आपण थोडंसं उन्हाळा कसा आपल्या मुलांना बाधू नये याकडे आणि आपण काय आई वडील म्हणून प्रयत्न करू शकतो, तर अर्थातच त्याच्याबद्दल बोलूया. तर सगळ्यात पहिले म्हणजे महत्त्वाचं की अगदी लहान बाळांचं आपण म्हणतो ना की जेव्हा त्यांचं 6 महिन्याच्या आतील बाळांचा त्यांच्या संगोपनासाठी त्यांना कपडे काय घालावे प्रश्न पडतो. म्हणजे कधी कधी मला विचारतात की मग त्यांना एक लेअर घालून त्याच्यावर स्वेटर घालू का किंवा न घालू का. तर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये काय होतं की थोडंसं सकाळची थंड असतो, हवेत थंडावा असतो, रात्री असतो. मग अशा वेळेस त्यांना लांब हातापायाचे झबलं आणि स्वेटर घालायला काहीच हरकत नाही. पण जसं मार्चचा महिना येतो त्या मार्चच्या महिन्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जरा गरम 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 व्हायला लागतं आणि मग त्यांना ते बंडी, मग ते लांब हातापायाचा आणि स्वेटर जर घातला तर उकाड्यांनी ते मूल खूप गरम होऊ शकतो आणि आम्ही त्याला म्हणतो डिहायड्रेशन फीवर. म्हणजे मग धावत पळत माझ्याकडे आणतात की डॉक्टर बघायला त्याला ताप आलाय. तर बरेचदा काय करतो आम्ही की फक्त त्याला उडून ठेवतो एक 5 मिनिटं आणि ते हीट डिसिपेट झाली, त्याच्या अंगातली जी ऊर्जा निघून गेली की ताप आपसूक कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांना आईला सांगतो की जास्तीत जास्त वेळा दूध पाज आणि तू जास्त पाणी पी, म्हणजे मग ऑटोमॅटिकली बाळाचं टेम्परेचर कमी होऊन जाईल. कपडे काय घालावे, तर एक साधी हलकी बंडी कॉटनची आणि त्याच्यावर कॉटनचं झबलं. म्हणूनच आपल्याकडे म्हणतात ना की पाडव्याला पांढऱ्या रंगाचं झबली आपण मुलांना घेतो. का बरं घेतो? एक तर पांढरा रंग म्हणजे उष्णतेसाठी योग्य, आणि कॉटनच्या झबल्यांचा ॲडव्हान्टेज काय, ते ब्रीथ करू शकते, त्याच्यातनं उष्णता बाहेर फेकली जाऊ शकते, गरम राहत नाही मूल. त्यामुळे ते घालावं. मग लांब घालावं का छोटं घालावं किंवा कसं. रात्रीच्या वेळेस लांब घालायला हाताचं काहीच हरकत नाही, पण दिवसाच्या वेळेस अर्ध्या हाताचं जर झबलं घातलं तर ते अधिक योग्य. म्हणजे मग काय होतं की आपल्या मुलांना उष्णतेचा त्रास होत नाही. आधीच काय उन्हाळ्यामध्ये शूचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे आम्ही सांगतो की जास्तीत जास्त 6 महिन्याच्या वरील मूल असेल तर जास्तीत जास्त पाणी पाजा किंवा सरबतं पाजा. 6 महिन्याच्या आतील असेल तर आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे आईला सांगतो की जास्तीत जास्त वेळा दूध पाजायला लाग. मग विषय येतो डायपरचा. डायपर घालावा काय, तो त्याचा अर्थातच एक वेगळा व्हिडिओज मी त्या डायपर करता करणार आहे. पण त्याच्या बरोबरीने एक सांगता येईल की तसंही शूचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे कॉटनचे लंगोट जर घातले तर ओला राहत नाही, ते पटकन बदलले जातात, त्यामुळे त्रास होत नाही मुलांना. तर एखाद्याने डायपर घातला तर हरकत नाही, फक्त तो वारंवार बदलायला पाहिजे. पण समजा जर तुम्ही घातला नाही तर लंगोट हे शक्यतो कॉटनचं असावं. फॅन्सी लंगोट प्लास्टिकचे वगैरे आपण घालतो ना नंतर त्याने स्किनला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे छान चक्क कॉटनचे आज्यांनी घरी शिवलेले किंवा कोणीतरी शिवून दिलेले लंगोट अवश्य वापरावे. मग विषय येतो की घामोळं येतं अंगावर, मग त्याला काय करायचं. तर घामोळं आलं तर सगळ्यात महत्त्वाचं ते उष्णतेमुळे येते. मग थंड कसं ठेवणार सांगितल्याप्रमाणे की कपडे हलके घालून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मान, काखे, जांघेच्या तिथे या ज्या ठिकाणी ओले राहतात ना, तिथे एक तर रॅश येऊ शकते, घाम येऊ शकतो आणि महत्त्वाची गोष्ट अंगाभर पुरळ येऊ शकतं. तर त्याच्यासाठी डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टर तुम्हाला काही पावडर्स देतील, काही लोशन्स देतील की जेणेकरून त्रास होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्ता जो ड्राय सीझन चालू आहे साधारण फेब्रुवारी मार्चचा, तेव्हा ना स्किन प्रचंड प्रमाणात कोरडी होते बघा आपली. म्हणजे थंडीपेक्षा सुद्धा आत्ता स्किन जास्त कोरडी होते. मग अशा वेळेस मुलांच्या अंगाला भरपूर मॉइश्चरायझर लावणं अतिशय गरजेचं आहे. आणि मी बरेचदा काय सांगते की ते मॉइश्चरायझर तुम्ही बाथरूममध्येच ठेवा, कारण आंघोळ झाल्या इमिजिएटली लावा. म्हणजे काय होईल की ते आत्ता जो उष्णतेने होणारा स्किनमधला पाणी काढून टाकायचा प्रकार आहे, तो मॉइश्चरायझरनी छान बाळाची स्किन सॉफ्ट होईल. मग तेल कुठलं लावायचं का नाही, तर आंघोळीच्या आधी तेल लावायला काहीच हरकत नाही. आपण काय म्हणतो की शक्यतो मी म्हणते उष्ण तिळाचं तेल, बदामाचं तेल, ऑलिव्ह ऑइल हे शक्यतो स्किनला आत्ता त्रासदायक होऊ शकेल, कारण उन्हाळा सुरू होतोय. की आपलं साधं सिंपल नारळाचं तेल थंड असतं, त्याच्यातनं न्यूट्रिशन चांगलं मिळतं, तेल लावायला हरकत नाही. फक्त एकच अट की ते तेल राहिलं नाही पाहिजे आंघोळीनंतर, ते सगळं कंप्लीट निघून गेलं पाहिजे. नाहीतर मग काय होतं की ती बॉडी थोडी चिपचिप होते आणि त्याच्यानंतर एक मस्त मॉइश्चरायझर लावायला काहीच हरकत नाही. आणि अर्थातच 6 महिन्यानंतर पाण्याचं प्रमाण जास्त द्यावं. तर हे थोडक्यात झाले की उन्हाळ्यामध्ये आपण त्यांना काय काय कपडे घालू शकतो, काय काय काळजी घेऊ शकतो. अशाच प्रकारचे तुम्हाला काही व्हिडिओ हवे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.